संजय राऊत यांचं ट्विट आलेलं आहे आणि संजय राऊत काय म्हणतायत तर संजय राऊत यांनी थेटपणे या इलेक्शनच्या पराभवाचं खापर जे आहे ते खापर इलेक्शन कमिशनवर फोडलेलं आहे. ते म्हणतात बिहारच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही. निवडणूक आयोग आणि बीजेपी यांच्या हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते. एकदम महाराष्ट्र पॅटर्न. जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्यांना 50च्या आत संपवले. कसं आहे आपण याच्यावर चर्चा करूच पण आधी तू म्हणलास ते थोडं कंटिन्युएशन अभिजितच्या मध्ये मी बसलोय त्यामुळे सांगायला पाहिजे. अभिजितचा हा मला वाटतं हॅट्रिक ना चौथा पोल ॲक्युरेट आलेला आहे त्यामुळे विशेष कौतुक आणि विशेष अभिनंदन. राष्ट्रीय पोलची जागा ते घेणार आहेत हळूहळू तिकडे प्रवास चालू झाला त्यांचा. मुंबईतनं एक माणूस दिल्लीमध्ये आणखी जाणार आपला मराठी माणूस जाणार कौतुक आहे आपल्याला त्याचा प्रश्नच नाही. निवडणूक जिंकण्याची कारणं जी आहेत ना आता हे संजय राऊतांचं असं ट्विट किंवा अन्य काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं की सगळं वोट चोरीचा मामला आहे आणि वोट चोरीचा मामला सगळीकडेच आहे हे अपेक्षितच आहे म्हणजे याच्यात नवीन काय नाही. पण अभिजितने जी कारणं सांगितली गेल्या काही वेळामध्ये त्या कारणांमध्ये सखोलपणाने जाऊन याचं विश्लेषण कधी विरोधी पक्ष करणार आहे की नाही हा प्रश्न आहे. दरवेळेला आपलं काही ना काही कधी ईव्हीएमवर खापर फोडायचं कधी वोट चोरीवर फोडायचं कधी आणखी कुठल्या फोडायचं कधी इलेक्शनच्या तारखा आमच्या सोयीनुसार जाहीर झाल्या नाहीत म्हणून सांगायचं. हे सगळं काही असलं तरी तुम्ही किती इंटेन्सिटीने निवडणूक लढलात तुमच्याकडे काय मुद्दे होते तुमचा चेहरा काय होता या गोष्टी पण महत्त्वाच्या असतात. आता सत्ताधारी पक्षाला एक फायदा नक्की मिळतो की सत्ताधारी पक्षाचा कल कुठल्या दिशेला आहे हे बघून जर निवडणूक आयोगाने ठरवलं असेल की निवडणूक कधी घ्यायची तर तो सत्तेचा फायदा सगळ्यांना मिळतो. बरोबर. तो काय भाजपने आत्ता घेतला असं नव्हे काँग्रेस सत्तेमध्ये होती तेव्हा पण असंच व्हायचं. त्यामुळे त्याचा आपण एक बेनिफिट ऑफ डाऊट जर दिला आणि तेवढा भाग जर सोडला तर ऍक्च्युअली जेव्हा निवडणूक जाहीर झालेली आहे त्यानंतर तुम्ही प्रचार कसा राबवताय तुम्ही कुठले मुद्दे मांडताय तुमचे चेहरे काय तुमच्यामध्ये समन्वय किती आहे या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. जर 14 जागांवर आरजेडी आणि काँग्रेस एकमेकांशी लढणार असतील आणि ते एकमेकांना मित्रपक्ष बनवणार असतील तर तो कसा मेसेज त्यांना जायचा. मित्रपक्ष पण आहेत मैत्रीपूर्ण लढत पण करतायत तर तो मेसेज चुकीचा जातो. बरोबर. काँग्रेसच्या नेत्यांचं आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं आरजेडीच्या कार्यकर्त्यांसोबत अजिबात समन्वय नव्हता हे पण आपण प्रचारामध्ये बघितलं. दस्तूरखुद्द राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी एकत्र यात्रा काढली सुरुवातीला फार छान वातावरण निर्मिती केली. त्यांची यात्रा फक्त मुस्लिम बहुल भागातनं गेली हा भाग सोडून देऊ आपण तो राजकारणाचा भाग धरूया. जिथे किमान 30% मुस्लिम मतदार आहेत तिथेच त्यांची यात्रा गेली वोट अधिकार यात्रा. ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे तो त्यांच्या राजकारणाचा भाग आहे पण ते राहुल गांधी नंतर गायब झालेत प्रचारातनं. आरजेडीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जेव्हा तेजस्वी यादव यांचं नाव मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर झालं तेव्हा राहुल गांधी बाजूला नव्हते. हा क्लिअर कट मेसेज होता की काँग्रेसने त्यांना ऍक्सेप्ट केलेलं नाहीये. तर तुमचा सर्वोच्च नेता ऍक्सेप्ट करत नसेल तर खालचे कार्यकर्ते तरी कसे ऍक्सेप्ट करणार. ते पर्क्युलेट होत होत असं झालंय की ग्राउंड लेवलला भिडले आपापसातच. आरजेडीला पाडण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला काँग्रेसला पाडण्याचा प्रयत्न आरजेडीने केला जे पूर्वी भाजप शिवसेनेमध्ये व्हायचं महाराष्ट्रामध्ये म्हणून ते 15 वर्ष सत्तेपासून दूर राहिलेत हे पण फॅक्ट आहे. असे अनेक मुद्दे असतात. शिवाय नरेंद्र मोदींचा चेहरा ग्रामीण आणि शहरी असा क्लिअर कट डिव्हिजन मला याच्यामध्ये झालेलं दिसतंय. शहरी भागामध्ये शहरी मतदारांना नरेंद्र मोदींचा चेहरा भावला अजूनही भावतो आणि ग्रामीण भागामध्ये मात्र नितीश कुमार यांची जादू बरकरार आहे ती जादू कायम आहे हे पण आपल्याला त्यातनं दिसतं. निश्चितपणे काही खूप इंटरेस्टिंग लोक असतात बघा त्यांना काय काय सुचतं क्विरकी कमेंट्स आहे. एक GAWMEO नावाचं हँडल आहे ते काय म्हणतात पंडित नेहरूंना जयंतीनिमित्त 4 जागांचे विनम्र अभिवादन काँग्रेसने दिलं आहे. आज बालदिन आहे आणि पंडित नेहरूंची जयंती आहे त्या निमित्तानं पण हरकत नाही त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. काँग्रेस आता त्याच्या पुढे खूप वर्ष म्हणजे काय बरीच वर्ष पुढे आलेली आहे. निश्चितपणे चोरमारे सर तुमचंही स्वागत आहे. चोरमारे सर सुद्धा आपल्यासोबत आहेत पण मी अभिजित ब्रह्मनाथकर मी स्पेसिफिक हा प्रश्न विचारतो की ज्या पद्धतीनं वोट अधिकार यात्रेचा उल्लेख सरांनी केला वोट अधिकार यात्रा ही एका प्रकारे वोट चोरीवरतीच बोट ठेवणारी यात्रा होती. सरवरतीच बोट ठेवणारी यात्रा होती. ज्या सरच्या विरोधामध्ये कुठल्याही BLAने कुठलंही ऑब्जेक्शन घेतलं नाही म्हणून सत्ताधाऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारले. मग वोट चोरीचं जे नॅरेटिव्ह आहे जे परसेप्शन आहे किंवा जो प्रचार झाला तर त्याचं ग्राउंडवरती काय झालं आणि बिहारी मतदारांची मतं किंवा 65 लाख जी काही मतं कापली गेली असा आरोप झाला त्या सगळ्याचं काय झालं. अभिजित वोट चोरी हा मुद्दा मागच्या वर्षभरापासून आपल्या समोर येतोय. पहिले
कर्नाटक, मग महाराष्ट्र, तसं दिल्लीमध्ये फार आरोप नाही झाले, पण त्यांनी बिहार निवडणुकीच्या आधी मुद्दा करायचं विरोधी पक्षांनी ठरवलं. राहुल गांधींनी तो मुद्दा नेटाने लावून धरला. त्यामुळेच देशात 2001 नंतर पहिल्यांदा SIR झालं. SIR मध्ये बऱ्यापैकी मतदार यादी स्वच्छ झाली. जी नावं नको असायला पाहिजे होती, दुबार होती, अस्थायी होती, ती काढण्यात आली. मग त्यांचा पहिला उद्देश तर सफळ झाला. ही मागणी विरोधी पक्षाची होती, म्हणजे वोट चोरीवरचा पहिला आक्षेप त्यांचा कमी झाला. दुसरा त्यांचा आक्षेप हा असतो की हे यंत्रणांचा वापर करून करतात, तर ते नेहमीच सत्ताधारी पक्षाला झुकाव असतो, हे आता किरणनी सांगितलं ते माहितीच आहे. परंतु विरोधी पक्षांनी किती गंभीरतेने निवडणूक लढवली. वोट अधिकार यात्रा कधी झाली? ऑगस्टच्या महिन्यात. सप्टेंबरमध्ये राहुल गांधी कुठं होते? ऑक्टोबरमध्ये कुठं होते? ते कधी प्रगट झाले? त्यांनी या निवडणुकीमध्ये बिहारच्या रणनीतीमध्ये काय भूमिका केली? तर मी तुला सांगतो, बिहारच्या निवडणुकीतले 2 महत्वाच्या गोष्टी. काँग्रेसचं म्हणणं असं होतं की तुम्ही तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करू नका, आपण ही सामूहिक नेतृत्वावर निवडणूक लढवू आणि 4 उपमुख्यमंत्री देऊ. एक मल्लाह जातीचा, एक मुस्लिम, एक दलित आणि एक आगड्या जातीचा, मग त्यात राजपूत भुयार पैकी कुणीतरी देऊ. परंतु हे तेजस्वीने ऐकलं नाही. तेजस्वी म्हणाला, जोपर्यंत माझ्या नावाची घोषणा होत नाही मी घराच्या बाहेर पडणार नाही. 13 दिवस 10 सर्क्युलर रोडच्या बाजूला सर्क्युलर रोडवर विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव यांचं निवासस्थान आहे, ते 13 दिवस घराच्या बाहेर पडले नव्हते. अभिजित, म्हणजे काँग्रेस आणि तेजस्वी यादव मध्ये बातचीत नव्हती. जेव्हा अशोक गहलोत आले त्यांनी ती कोंडी फोडली, त्यानंतर बातचीत चालू झाली, त्यानंतर जागा वाटप झालं, त्यानंतर उमेदवारी अर्ज भरले. म्हणजे निवडणुकीची रणनीती करायची नाही, नियोजन करायचं नाही, अस्ताव्यस्त लढायचं आणि आरोप करायचे. मी एका निवडणुकीत थोडंफार सांगेल, मी लोकसभाही सांगितली, महाराष्ट्र, त्याच्यानंतर दिल्ली आणि बिहार, आणि 4ही ठिकाणी मी जागा प्रिडिक्ट केल्यात कोण जिंकल. मला माहिती 20% चुकणार आहे, 80% मी बरोबर येतोय. तर माझा जी मेथोडॉलॉजी आहे, माझी जी कामाची पद्धत आहे, माझी जी सॅम्पल साईज आहे, यात काहीतरी तथ्य आहे ना. पण मग तुम्हाला ग्राउंडवरती या मुद्द्याबद्दल काही हे दिसलं का नाही? लोकांमध्ये काही बज आहे किंवा काही लोक बोलतायत त्याच्याबद्दल? काहीतरी लोकांमध्ये तो विषय होता की नाही? लोकांमध्ये नुक्कडवर चर्चा असायची, वोट चोरी कहने वालों को बिहार से बाहर करो. कारण त्यांच्या की हा मुद्दाच नव्हता. बिहारचे मुद्दे दुसरे होते. तू जे म्हणाला जंगलराज अजून काय, मी तिथे एका 20 वर्षीय तरुणीला भेटलो, ती म्हणाली की माझा जन्म 2005-06चा आहे, पण माझ्या घरात त्याच्या कहाण्या येतात, मला अजूनही अंगावर काटा येतो की असा बिहार होता, माझ्या आईला बहिणीला ते भोगावं लागलं. आणि शेवटचा मुद्दा त्यातला असा होता, मला नितीशनं शाळेत जाताना सायकल दिली, नितीशने मला शिक्षणासाठी पैसे दिले आणि आज मी सुरक्षित फिरू शकते. तर नितीश हेच आमच्यासाठी सर्वे सर्व आहेत. निश्चितपणे नितीश सर्वे सर्व आहेत. पण इथं चालू झालंय अभिजितजी, तुम्ही ज्याला बोलताय ना की नितीश सर्वे सर्व आहेत, पण JDUच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरती जे ट्विट आहे ते ट्विट खूप इंटरेस्टिंग आहे. चोरमारे सर तुम्ही पण ऐका. न भूतो न भविष्यती, नितीश कुमार बिहार के मुख्यमंत्री थे, है और रहेंगे. काय वाटतं? अभिजितला जायचं म्हणून आधी त्यांना विचारतो. मला असं वाटतं नितीश कुमारला हात लावणार नाही. आत्ताचे आकडे जर बघितले, लोजपा आणि भाजप जर धरलं तर 111 होतात. 111 अधिक 4 115, अजून 2-3 ज्या जागा आहेत त्या राष्ट्रीय लोकमोर्चाच्या येतील, असं 17-18 पर्यंत जातील. हे सगळं जरी असलं तरी भाजप बनवणार नाही, कारण सहानुभूती नितीश कुमारला आहे. त्यामुळे नितीश कुमार 10व्यांदा मुख्यमंत्री होणार, परंतु पुढच्या 6-8 महिन्यात काय होणार हे सांगता येणं शक्य नाही. परंतु भाजपची मनशा, इच्छा ही मात्र आपला मुख्यमंत्री बसवायचा. मला ते तुर्तास दिसत नाही, कारण केंद्रातलं सरकार हे नितीश कुमारांच्या बोटावर आहे. नाही, कोंबड्या नको आहेत आता कोणाला. नाही, त्याचा विषयच नाही. अरे एवढं सोपं नाहीये. आजूबाजूला नेपाळ झालंय, आजूबाजूला बांगलादेश झालंय, श्रीलंकेत काय झालंय हे पाहिलंय. अभिजित, ही कुठलीही शक्यता नाही आणि संध्याकाळ येईपर्यंत भाजप सुद्धा हीच भाषा बोलेल, हे तुला लक्षात येईल.